जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 9. राजविद्या राजगुह्ययोग. श्लोक 34. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेव एष्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना राजविद्या राजगुह्ययोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, नेहमी माझे ध्यान कर, नेहमी माझे स्मरण कर, मला नेहमी तुझ्या मनात ठेव, मला तुझ्या सर्व विचारांमध्ये ठेव. यालाच ध्यान म्हणतात. ते ध्यान माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी केले पाहिजे. माझा भक्त हो, तुला मी खूप आवडलो पाहिजे आणि तू नेहमी माझ्यावर प्रेमाने चिंतन करतोस म्हणून तुला माझ्यासाठी काहीतरी करावे असे वाटणे, यालाच पूजा म्हणतात. म्हणून माझी पूजा कर. तुझे प्रत्येक कर्तव्य माझी सेवा मानून कर, माझी पूजा करत राहा. अर्जुना, तू माझी संपत्ती आहे असे तुलाही वाटले पाहिजे आणि तू असे म्हटले पाहिजे की, हे श्रीकृष्ण, मी तुझी संपत्ती आहे. ह्या म्हणण्याला नमस्कार म्हणतात. म्हणून नेहमी मला असेच नमस्कार करत राहा. अर्जुना, जर तू हे सर्व करत राहिलास तर मी तुझ्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय बनेन आणि तुझ्या पुढे दुसरे कोणतेही ध्येय राहणार नाही. स्वतःला माझ्या स्वाधीन कर. म्हणून हे अर्जुना, माझे ध्यान कर, माझा भक्त हो, माझी उपासना कर, मला नमस्कार कर आणि मला शरण ये. जर तू हे सर्व केले तर तू निःसंशयपणे मला प्राप्त करशील. तू माझा पूर्ण आनंद घेऊ शकशील. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपण त्यांना प्राप्त करण्यासाठी जे काही केले पाहिजे त्या गोष्टींची यादी करत आहेत. चला तर श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे स्मरण करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे ध्यान करूया. आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे भक्त होऊया. श्रीकृष्ण परमात्म्यांची पूजा करूया. श्रीकृष्ण परमात्म्यांना नतमस्तक होऊया. श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय मानूया. मग श्रीकृष्ण परमात्म्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण श्रीकृष्ण परमात्म्यांचा महिमा पूर्णपणे अनुभवू शकू. परमात्म्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी करायचा आपला प्रयत्न चालू ठेवताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैष्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. श्रीमन्नारायण. करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात
श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेव एष्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. ओम. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेवैष्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.